सरकारी पेन्शनधारकांसाठी नवीन 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर हे नवीन पेन्शन नियम केव्हापासून लागू करण्यात आलेले आहेत याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. आता 3 नियम ते पाहूया आपण. तर नियम 1, आधार कार्ड अपडेट करा. 10 वर्ष जुने आधार जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 2016च्या आधी काढले असेल, म्हणजेच त्याला 10 वर्ष पूर्ण झाली असतील, तर लगेच आधार सेंटरवर जा. तिथे तुमचा आत्ताचा नवीन फोटो अपडेट करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आधार कार्डवर तुमची पूर्ण जन्मतारीख म्हणजे तारीख, महिना, वर्ष जसे की 2/12/1980 अशी स्पष्ट दिसली पाहिजे. आता पूर्वी फक्त जन्माचे वर्ष असायचे, आता असे चालणार नाही. तुम्हाला ती तारीख व्यवस्थित अपडेट करावी लागेल. नियम 2, मोबाईल नंबर लिंकिंग. म्हणजेच अनेकदा काय होते, पेन्शन एका खात्यात येते, बँकेला दुसराच नंबर लिंक असतो आणि आधार कार्डला तिसराच नंबर असतो. असे चालणार नाही. ज्या बँकेत तुमची पेन्शन येते त्याच बँक खात्याला आणि तुमच्या आधार कार्डला एकच चालू मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराचा मेसेज तुम्हाला लगेच मिळेल. आता नियम 3, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र तपासणी. तुम्ही म्हणाल आम्ही तर नोव्हेंबरमध्ये लाईफ सर्टिफिकेट दिले आहे, मग आता काय? तर सरकारने खोट्या जीवन प्रमाणपत्रांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी व्यक्ती हयात नसतानाही चुकीच्या मार्गाने पेन्शन लाटली जात असल्याचे समोर आले आहे. म्हणून बँक तर ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. या कडक नियमांसोबतच एक आनंदाची बातमी सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे. बँकेमध्ये पेन्शन काढताना ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. तिथे विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी सगळ्यांची खूप मोठी गर्दी असते. तर ही तारांबळ टाळण्यासाठी सरकार आणि बँका लवकरच 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी बँकेत एक स्वतंत्र वेगळे काउंटर सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला गर्दीशिवाय तुमची पेन्शन सन्मानाने काढता येईल.